कुठल्याही इंडिया आघाडीतल्या एका तरी नेत्याच्या तोंडी इंडिया आघाडीतल्याच कुठल्या तरी नेत्याचं नाव आहे का ते सांगा तुम्ही. हे सगळ्यांनी मिळून असं ठरवलंय का राहुल गांधी आमचे पंतप्रधान? एक तरी माणूस त्याच्यामधला बोलतोय का की राहुल गांधी आमचे पंतप्रधान आहेत? या इंडिया आघाडीमध्ये 25 पक्ष आहेत असं म्हणतायत. निदान आपण धरून चालू 5 पक्ष असे की जे सगळे मिळून म्हणतील की अमुक एक हा माणूस आमचा पंतप्रधान असला पाहिजे. कोणी म्हणत नाही. ममता बॅनर्जी त्या म्हणतील का राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत म्हणून? त्या म्हणालेल्या नाहीत. आज त्यांची अवस्था अशी झाली आहे पराभवामुळे, त्यामुळे त्या इंडिया आघाडीच्या बैठकीला आल्या नाहीत. तर त्या हेकट स्वभावाच्या आहेत. त्या इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थितसुद्धा राहायच्या नाहीत किंवा त्यांना पाहिजे तशा पद्धतीने त्या वागत असत. पण त्या मान्यता देतील का कोणाला पंतप्रधान व्हावं म्हणून? अखिलेश यादव यांच्यासमोर कोण असेल का पंतप्रधान म्हणून? नाही तर आत्तापर्यंत इतक्या वर्षात कोणीतरी म्हणालं असतं की राहुल गांधी आमचे पंतप्रधान किंवा अखिलेश यादव आमचे पंतप्रधान. संजय राऊत सुरुवातीला म्हणायचे की उद्धव ठाकरे पंतप्रधान होऊ शकतील. संजय राऊत जे आहे ते राहुल गांधी पंतप्रधान होतील असं म्हणतायत. म्हणजे त्यांना उद्धव ठाकरेंवरही आता विश्वास राहिलेला नाही की काय माहिती नाही. पण ते राहुल गांधींचं कौतुक करतात. राहुल गांधी पंतप्रधान पदाचे उमेदवार होऊ शकतात किंवा आहेत, त्यांच्यामध्ये एक जाज्वल्य काहीतरी शक्ती आहे वगैरे असं ते सांगतात. तेच होऊ शकतात पंतप्रधान.